नाशिकमध्ये धुलीवंदनाला गालबोट लागले कारण धरणावर गेलेल्या एका महिलेचा मृत्यू झालाय। धुळवडीसाठी गेलेल्या या महिलेचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। नाशिकच्या कश्यपी धरणावर ही घटना घडली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय, काय अपडेट? नाशिकच्या कश्यपी धरण परिसरामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष हे धुळवड साजरी करण्यासाठी त्या परिसरामध्ये गेले होते। स्थानिक नागरिकांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार हे सर्व 4 जण मित्र आणि मैत्रिणी जे होते सोबत होते, त्यांनी त्या धरण परिसरामध्ये एकमेकाला रंग लावला, धुळवड साजरी केली आणि त्यानंतर हे सर्वजण आंघोळीसाठी पाण्यामध्ये उतरले। मात्र ज्या वेळेला एका महिलेला, त्यापैकी 4 जी एक महिला होती, त्या महिलेला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे ती महिला जी आहे ती धरणामध्ये बुडाली आणि तिचा बुडून मृत्यू झालेला आहे। 3 जण याच्यामध्ये बचावलेले आहे। यानंतर या त्यांच्याच सोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली। गावकऱ्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना ही माहिती दिली। त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 तासानंतर या महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढलेला आहे। नाशिक रोड परिसरामधली ही महिला आहे। कश्यपी धरणावरती हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। पोलिसांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार या महिलेचं नाव शिल्पा योगिता राजेश दिवेकर असं या महिलेचं नाव आहे आणि या महिलेचा आज दुर्दैवानं या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आणि एकूणच या संपूर्ण घटनेमुळे नाशिकमध्ये साजरा होणाऱ्या धुळवडीला गालबोट लागलेला आहे। निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।